मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला साक्षी अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते. तिला पाहून अर्जुन आणि सायली दोघे पण फारच आश्चर्यचकित होतात. अर्जुन बोलतो की सायली ही कशी आली इथे? पण साक्षी बोलत असते की अर्जुन सर, माझं एकदा ऐकून तरी घ्या. पण अर्जुन काही साक्षीचं ऐकून घ्यायला तयार नसतो. तो सायलीला बोलतो की सायली, मी काय बोलतोय ते कळत नाही का? साक्षी बोलत असते की मला माफ करा, मी परमिशन न घेता आले आहे. आणि अर्जुनला मात्र आता फारच राग आलेला असतो. तो मग सायलीला बोलतो की हिला इथून जायला सांग. इतक्यात चैतन्य पण येतो आणि साक्षीला बोलतो की हा अपमान सहन करायला तू इथे आली आहेस का? साक्षी मनातल्या मनात विचार करते की चैतन्यने एकदम राईट टाईमवर एंट्री घेतली आहे. आता यांच्यामध्ये अशी आग लावते ना की बास. साक्षी मग आता अर्जुनला उगीचच सॉरी असं बोलू लागते आणि तुमच्या दोघांच्या मैत्रीचा आणि माझ्या प्रेमाचा काही सुद्धा संबंध नाही असं ती अर्जुनला बोलत असते. अर्जुन मात्र साक्षीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. तो चैतन्य आणि साक्षीला दोघांनाही ऑफिसमधून बाहेर जायला सांगत असतो. तो साक्षीला बोलतो की बास कर तुझी ही नाटकं. तू चैतन्याला फसवलं असेल, पण यावेळेस तुझ्यासमोर अर्जुन सुभेदार उभा आहे. समोरच्या माणसांच्या डोळ्यातलं मी ओळखतो. आणि मग अर्जुन पुन्हा साक्षीला गेट लॉस्ट असं बोलतो. चैतन्याला मात्र अर्जुन साक्षीला असं बोलल्यावर फार राग येतो आणि मग तो अर्जुनवर रागवत असतो. साक्षी मग चैतन्याला बोलते की चैतन्य, तू आज काही सुद्धा बोलणार नाहीयेस. तू फक्त शांत बस प्लीज, तुला माझी शपथ आहे. आणि मग चैतन्य लगेच बोलतो की ठीक आहे, मी आता गप्प बसतो. अर्जुन मग बोलतो की वा, तिने सांगितलं आणि तू लगेच ऐकलंस. अर्जुन मग चैतन्याला बोलतो की एक गोष्ट लक्षात घे, हा फक्त आश्रम केसमधून बाहेर निघण्यासाठी लावला गेलेला एक ट्रॅप आहे, ज्यामध्ये तू अडकला आहेस. ही मुलगी कधीच कुणावर खरं प्रेम करू शकत नाही. चैतन्य मग साक्षीला बोलतो की साक्षी प्लीज तू इथून चल. सायली पण बोलते की तुम्ही हा सगळा वाद थांबवा. जे काही बोलायचं असेल ना ते आपण नंतर शांतपणे बोलू. चैतन्य मग साक्षीला घेऊन जाऊ लागतो, पण साक्षीच्या डोक्यात मात्र अजून जास्त आग अर्जुन आणि चैतन्यमध्ये कशी लावता येईल याचंच गणित चाललेलं असतं. ती मग मागे वळते आणि अर्जुनच्या पाया पडू लागते. ती बोलते की आमचं प्रेम फारच खरं आहे, आमच्या प्रेमाला तुम्ही प्लीज ॲक्सेप्ट करा. आणि साक्षी मुद्दाम रडायचं नाटक करू लागते. चैतन्य साक्षीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन सायलीला बोलतो की सायली हे काय चाललंय? सायली चैतन्याला बोलते की थांबवा ना हे सगळं, काय करताय तुम्ही हे? सायली साक्षीला बोलते की तुला पाणी वगैरे देऊ का? अर्जुन मग सायलीला थांबवतो आणि बोलतो की चैतन्य देईल तिला पाणी. ऑफिसमध्ये पाण्याचा जार कुठे आहे ना हे त्याला माहीत आहे. आता मग साक्षी बोलते की हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. अर्जुन मग साक्षीला फारच रागाने बोलतो, तू आणि तुझा बाप पण तसलेच आहेत. पैसे आणि प्रॉपर्टीसाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता. अर्जुन साक्षीला फारच वाईट बोलल्यामुळे चैतन्याला फारच राग येतो आणि तो अर्जुनला बोलतो की माइंड युअर टंग अर्जुन. आणि मग सायली लगेच त्या दोघांना थांबवते. साक्षी मग मुद्दाम रडायचं नाटक करून बाहेर जाते. सायली मग अर्जुनला आणि चैतन्याला दोघांनाही बोलते, तुम्हाला दोघांना जे काही बोलायचे ना ते तुम्ही शांततेत बोला. वाद घालून काहीच होणार नाही. तुम्ही जितकं शांततेमध्ये एकमेकांशी बोलाल ना तेवढा हा गुंता सुटेल, नाहीतर तो अजूनच वाढत जाईल. चैतन्य बोलतो की हा कोणती तरी गोष्ट नीट ऐकून घेतो का? साक्षी आली होती ना त्याच्याबरोबर व्यवस्थित बोलायला, ती पार त्याच्या पाया पडू लागली होती. पण नाही, ह्याने तिचा कसा अपमान केला बघितलं ना? अर्जुन बोलतो की तू तर माझा फारच मोठा विश्वासघात केला आहे. इतके दिवस तू माझ्याशी खोटं बोलत होतास. कशावरून तू त्या साक्षी आणि महिपतला आपल्या केसविषयी काही गोष्टी सांगितल्या नसशील. तू आपली मैत्री विकायला निघाला होतास. आता तर मग चैतन्याला फारच राग येतो. तो अर्जुनच्या अंगावर धावून जातो आणि अर्जुनची कॉलर पकडतो. चैतन्य बोलतो की मी मैत्री विकायला निघालो होतो का? तू त्या दिवशी साक्षीवर कोर्टामध्ये एवढे पंचेस टाकले तरीसुद्धा मी काहीसुद्धा बोललो नाही. मला जर वाटलं असतं तर मी तिला सांगू शकलो असतो, पण नाही, मी तसं नाही केलं. मी कोर्टामध्ये तिच्यावर पंचेस पडू दिले आणि तू बोलतो की मी मैत्री विकली. तू आज माझ्यावर मैत्री विकल्याचा आरोप केलास. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.